इचलकरंजी शहरातील श्री काळा मारुती मंदिर रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त रविवारी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। या सजावटीसाठी 900 किलो फुलांचा वापर करण्यात आला होता। प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह सोहळा भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। इचलकरंजीतील श्री काळा मारुती मंदिर हे संस्थानकालीन आहे। या मंदिरात श्री हनुमानाची दक्षिणमुखी मूर्ती असून उजव्या हातात संजीवनी तर डाव्या हातात गदा असून नवसाला पावणारा मारुती अशी त्याची ख्याती आहे। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती आरती भक्त मंडळानं वर्धापन दिनाचं औचित्य साधत 13 डिसेंबरपासून मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केलेत। त्यामध्ये दररोज दुपारी 2 ते 6 या वेळेत मराठी श्री रामचरित मानस रामायणाचा सामुदायिक संगीत पारायण सोहळा तसंच दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत सांप्रदायिक कीर्तन सुरू आहे। या निमित्तानं मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे। मार्गशीर्ष पंचमी या मंदिर वर्धापन दिनी मंदिरात 900 किलो फुलांचा वापर करत गाभाऱ्यासह मंदिराची सजावट करण्यात आली होती। या सजावटीसाठी तब्बल 2000 भक्तांनी फुले ओवण्यासाठी योगदान दिलं। मंदिर वर्धापन दिनानिमित्त 24 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होणार असून याच दिवशी महाप्रसादानं सोहळ्याची सांगता होणार आहे। वर्धापन दिन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आमदार प्रकाश आवाडे, स्थायी अध्यक्ष नंदू उर्फ बाबासो पाटील, उपाध्यक्ष मनोहर हिराणी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि भक्त परिश्रम घेत आहेत।